हिंदमातामध्ये जे पाणी साचलं होतं पावसामुळे, त्या साचलेल्या पाण्यावरून आदित्य ठाकरेंनी टीका केलेली आहे। गेली 3 वर्ष बीएमसीवर नियंत्रण असलेल्या भाजप सरकारच्या पूर्ण उदासीनतेमुळे आज मुंबई ठप्प झाली आहे। ज्या ठिकाणी पूर्वी कधीही पाणी साचलं नव्हतं, अशा ठिकाणी आज मुंबईमध्ये पाणी साचलंय, अशी टीका सुद्धा आदित्य ठाकरे यांनी केली आहे। हिंदमाता जे आम्ही 2021-22 मध्ये जलमुक्त केलेलं होतं, तिथे आज पुन्हा पाणी साचलंय आणि हे केवळ बीएमसीने वेळेवर पाणी उपसण्याची प्रक्रिया सुरू न केल्यामुळे झालंय, अशी टीका सुद्धा आदित्य ठाकरे यांनी केली आहे। काही वेळापूर्वी आपण पाहिलं की हिंदमाता परिसरामध्ये कशा प्रकारे गुडघावर पाणी साचलेलं होतं आणि त्यावरच आता आदित्य ठाकरेंनी टीका केली आहे। हिंदमातामध्ये साचलेल्या पाण्यावरून आदित्य ठाकरे यांची टीका पाहायला मिळालेली आहे। जागोजागी आज पाणी साचलेलं आहे, जनजीवन विस्कळीत झालंय। मात्र पूर्वी कधीही असं पाणी साचलं नव्हतं, आता साचतंय, असं टीका करत आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय। सरकारला धारेवर धरलेलं आहे हिंदमाता परिसरामध्ये साचलेल्या पाण्यावरून। आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी त्यांनी सुद्धा रियालिटी चेक दाखवला की नेमकी तिथली परिस्थिती काय आहे आणि पालिकेचे पुढारी न्यूजनं जी बातमी दाखवली त्यामुळे पालिकेचे कर्मचारी तिथे दाखल झाले। त्यानंतर पंपिंगचं काम सुद्धा सुरू झालं। हिंदमाता परिसरामधून आपण हे दृश्य पाहतोय। बातमी सुद्धा हिंदमातामध्ये साचलेल्या पाण्यावरून आता आदित्य ठाकरे यांनी टीका केली आहे।